ठाण्यातल्या मनसे कार्यालयाच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आलेली आहे। कालच्या राड्यानंतर आता ठाण्यात मनसेच्या कार्यालयाबाहेर तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस तैनात ठेवण्यात आलेले आहेत। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांनी काल उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये राडा केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांना काल अटक केलं होतं। मनसेमध्ये मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्रा काल पाहायला मिळाली। यानंतर ठाण्याच्या मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपल्याला दिसून येत आहे। काल रात्रीपासूनच जे आहे ते हा बंदोबस्त ठाण्यातील या मनसेच्या नौपाडा येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये जो आहे तो लावण्यात आलेला आहे। आता आपण जर पाहिलं तर हे कार्यालय जे आहे ते सध्या बंद आहे, परंतु दररोज सकाळी हे कार्यालय जे आहे नागरिकांकरिता कार्यकर्त्यांकरिता खुलं जे आहे ते दिसून येत असतं। या ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांची एक भली मोठी व्हॅन देखील जी आहे ती ठाणे शहर पोलिसांची उभी जी आहे ती करण्यात आलेली आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं या ठिकाणी आंदोलन किंवा कोणत्याही प्रकारची आक्रमक भूमिका जी आहे ते कार्यकर्ते घेणार नाही। या कारणास्तव मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो सकाळच्या सुमारास या ठिकाणी दिसून येत आहे। तर काल रात्रीपासूनच जो आहे तो हा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात एकंदरीत आलेला आहे। आता ठाकरे गट आज काय नेमकी भूमिका घेते, त्याचबरोबर मनसे कार्यकर्ते आज काय नेमकी भूमिका घेत आहेत, ठाकरे गट नेमका आता मनसेच्या शाखेवरती असतील किंवा कार्यकर्त्यांच्या असेल, काय नेमकं आता प्रत्युत्तर देतील हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।